जय शिवराय मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आणण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून ॲग्रीस्टॅक प्रकल्प राबवला जातोय। 2827 कोटी रुपयाच्या निधीच्या खर्चासह पुढील 2 वर्षांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि याच्याच अंतर्गत शेतकऱ्यांना एक युनिक आयडी कार्ड अर्थात शेतकऱ्यांचं विशिष्ट ओळखपत्र प्रदान करण्यात येत आहे। आणि मित्रांनो याच्या संदर्भातील माहिती, याचे फायदे, हे कशा प्रकारे काढलं जातं, हे बनवत असताना जर याच्यामध्ये काही चुका झाल्या तर याची दुरुस्ती, या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो देशभरातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले सर्व वहितीधारक शेतकरी, याचबरोबर ज्यांनी अद्यापपर्यंत या योजनेमध्ये सहभाग नोंदवला नाही किंवा नवीन त्यांच्या नावावरती जमिनी आलेल्या आहेत, खातेधारक झालेले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांची सुद्धा नोंदणी या ॲग्रीस्टॅकच्या अंतर्गत केली जात आहे। याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर जवळजवळ 1,19,00,000पेक्षा जास्त खातेधारक अर्थात पीएम किसानच्या अंतर्गत नोंदणी केलेले शेतकरी आहेत। याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलेले जवळजवळ 40,00,000पेक्षा जास्त खातेधारक हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि अशा सर्व खातेधारक शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचा प्रकल्प, नोंदणी करण्याचं काम या ॲग्रीस्टॅकच्या अंतर्गत घेण्यात आलेले आहे। मित्रांनो सद्यस्थितीला म्हणजे आजच्या तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये 30,67,000 शेतकऱ्यांनी या ॲग्रीस्टॅकच्या अंतर्गत आपली नोंदणी केलेली आहे। अर्थात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र असलेल्या जवळजवळ 25% पेक्षा जास्त शेतकऱ्यांची आतापर्यंत याच्यामध्ये नोंदणी झालेली आहे। लाखो शेतकऱ्यांची कार्ड तयार झालेली आहेत। याच्यामध्ये जवळजवळ 1,80,00,000पेक्षा जास्त जी कार्ड आहेत ते अद्याप देखील अप्रुव्हलसाठी आणि ते मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहेत आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्या अंतर्गत नोंदणी केली जात आहे। आता नोंदणी करण्याची गरज काय? मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपली पीक पाहणी असेल, शेतकऱ्याला हवामान विषयक सल्ला असेल, शेतकऱ्यांना दिली जाणारी पीक कर्ज असतील, किसान क्रेडिट कार्ड असतील, कारण किसान क्रेडिट कार्ड सुद्धा याच बेसवरती दिली जाणार आहेत, पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल किंवा अशा प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना असतील, पुढे अतिवृष्टी, गारपीट किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान असतील, शेतकऱ्यांचा पीक विमा असेल किंवा इतर सर्व जे काही बाबी असतील, शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बाबी ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या ज्या कृषी विभागाच्या योजना आहेत, या सर्व बाबींचा लाभ देण्यासाठी फार्मर आयडी हा अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। याचबरोबर शेतकऱ्यांना हवामान विषयक सल्ला असेल, बाजारभावांविषयी माहिती असेल, शेतकऱ्याच्या पिकाची माहिती, शेतकऱ्याला पुढे काय गरजा पडू शकतात त्याच्याबद्दलच्या पायाभूत सुविधाची निर्मिती असेल, अशा सर्व बाबी निर्माण करण्यासाठी सुद्धा शासनाला सुद्धा याच डेटाची गरज असणार आहे। आणि 2013च्या गोपनीयता, डाटा गोपनीयतेचा जो काही कायदा आहे याच्या अंतर्गत गोपनीयता ठेवून शेतकऱ्याची माहिती गोळा करून हे कार्ड तयार केले जातात। आता हे कार्ड बनवायचं कसं? याच्यासाठी आपण पाहिलं होतं की तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून कॅम्प लावण्यात आलेले होते, लाखो शेतकऱ्यांची याच्या अंतर्गत नोंदणी करण्यात आली। शेतकऱ्यांना सुरुवातीचे 2-3 महिने स्वतः शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली, त्याच्यामध्ये हजारो कार्ड जनरेट झालेले आहेत आणि आता सध्या सीएससी आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सुद्धा ही कार्ड जनरेट केली जात आहेत। याच्यामध्ये सीएससी धारक जे असतील त्या सीएससी धारकांना शासनाच्या माध्यमातून 15 रुपयाचं शुल्क सुद्धा ह्या प्रति कार्डला दिलं जाणार आहे। शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचं शुल्क न आकारता मोफत ही कार्ड जनरेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे। आता कार्ड जनरेट करण्यासाठी आवश्यक काय कागदपत्र लागतात? तर काही नाही, याच्यामध्ये शेतकऱ्याचा आधार याच्यासाठी लागतं, कारण आधार नंबरनुसारच शेतकऱ्यांची याच्या अंतर्गत नोंदणी होते। शेतकऱ्याचा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, कारण आधार टाकल्यानंतर त्याच्यावरती येणारा ओटीपी हा त्या मोबाईल नंबरवरून लागतो। एक मोबाईल नंबर जो आधारशी लिंक असलेला असेल तोच या ठिकाणी चांगला आहे। ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो। शेतकऱ्याचा 7, 12 आणि 8, आता 7, 12 आणि 8 याची हार्ड कॉपी अपलोड करायची नाहीये। तुमच्याकडे फक्त खाते नंबर असेल आणि तुमच्याकडे फक्त सर्वे नंबर जरी असतील तरी चालेल। याच्यामध्ये 8 असलेली सर्व जमीन, खराबी असेल, उपजाऊ जमीन असेल, जी काही जमीन असतील त्या सर्व जमिनीची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध असावी म्हणून हे कागदपत्र आपल्याजवळ असावे। कुठल्याही प्रकारचे कागदपत्र याच्या अंतर्गत अपलोड करावी लागत नाहीत। सर्वे नंबर, जेवढे सर्वे नंबर तुमच्या नावावरती असतील तेवढे पूर्ण सर्वे नंबर याच्या अंतर्गत जोडायचे आहेत आणि अशा प्रकारच्या कागदपत्रासह ही नोंदणी अगदी सहजासहजी केली जाऊ शकते। आता मग बऱ्याच जणांच्या माध्यमातून पुन्हा प्रश्न येतो की मग याच्यामध्ये पुन्हा दुरुस्ती होईल का? तर मित्रांनो सध्या तरी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुरुस्तीचे अधिकार कोणालाही दिलेले नाहीत। याच्या दुरुस्तीचे अधिकार साधारणपणे तलाठी स्तरावरती दिले जातील अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे। याच्यासाठीच्या मनुष्यबळाची निर्मिती सध्या सुरू आहे। याच्या अंतर्गत आपण ॲग्रीस्टॅकचा हा प्रकल्प राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ऑलरेडी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याच्या अंतर्गत तलाठी कार्यालयाला किंवा इतर काही ठिकाणी काही मानधन देऊन किंवा याचं व्यतिरिक्त मनुष्यबळ निर्मिती करून हे काम पुढे चालू केलं जाणार आहे।
परंतु सध्या तरी याच्यामध्ये दुरुस्ती नाही. मग दुरुस्ती नाही, मग काय करायला पाहिजे? तर ज्यावेळेस कधी आपण शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवू त्यावेळेस आपले सर्वच्या सर्व सर्वे नंबर, सर्वच्या सर्व खाती ही आपल्या ॲग्रिस्टॅकच्या जे काही आपण नोंदणी करत आहोत त्यावेळेस त्याच्यामध्ये जोडणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की फक्त कार्ड बनवायचंय, फक्त रजिस्ट्रेशन करायचं म्हणून एक कुठला तरी खाते नंबर द्या, तुम्हाला जे माहित असेल ते सांगा, तुमचं बनवून घेऊ. अशा प्रकारे बऱ्याच वेळा घाई गडबड करून अशी रजिस्ट्री केली जाते. परंतु याच्यामध्ये नंतर जमिनी ऍड करणं असेल किंवा इतर काही बाबी असेल या पूर्णपणे त्रासदायक ठरणार आहेत. त्याच्यामुळे कार्ड बनवत असताना व्यवस्थित आपली जी काही जमिनीची माहिती आहे, आपली जी काही माहिती आहे ती पूर्णपणे माहिती अद्ययावत भरून आपलं कार्ड जनरेट करण्याचा प्रयत्न करा. कुठलीही घाई गडबड याच्यामध्ये करू नका, कारण सध्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती होत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या या महत्वाच्या अशा प्रकल्पाला आता सुरुवात करण्यात आलेली, पुढील 2 वर्ष हा प्रकल्प राबवणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून मॅक्झिमम अर्थात 100% शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे, ज्याच्यापैकी 36% शेतकऱ्यांची आतापर्यंत नोंदणी झालेली असून पीएम किसानच्या अंतर्गत फक्त 25% शेतकरी याच्यामध्ये आलेले आहेत. मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, ही राज्य आता जवळजवळ 50%च्या पुढे आकडा पार करून गेलेले आहेत आणि महाराष्ट्र मात्र अद्याप ही मंद गतीने जात आहे. तर अतिशय महत्वाचा असा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी शेतजमिनीचे व्यवहार, शेतजमिनीची पुढे खरेदी विक्री करताना शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकी टाळण्याकरता, शेतकऱ्यांना पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याकरता हा अतिशय महत्वाचा असा प्रकल्प आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात या प्रकल्पामध्ये सहभागी होऊन आपली नोंदणी करण्याचा प्रयत्न करून घ्या. धन्यवाद.